आज आपण अधिक मासाचा 8वा अध्याय पाहणार आहोत. तर श्री स्वामी समर्थ मंडळी, पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर या चॅनलवर 1 ते 30 अध्याय अधिक मासाचे आपण संपूर्ण जे आहेत यावर घेऊन येणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्ये नमः, श्री रामचंद्राय नमः. जय रुक्मिणीवरा पांडुरंगा दिनोद्धारा, कृपासागरा करुणाकरा वृद्धद्वारा दीनबंधो, अनाथनाथा दया सिंधो करुणासागरा दीनबंधो, कृपा कटाक्षे अवबोधो ग्रंथारंभी वेद लागोपे. श्री गुरुवाच भगवन भवता पोग हरिचंद्र निर्विघ्नं, मलमासे व्यक्तशक्तना स्नानादोकी शुभनुना. आता ऐका आता श्रोतेजन, लक्ष्मीनारायण संवाद जान, जे करीती समग्र कथन होय निरसन महापाप. लक्ष्मी वदे हो पुरुषोत्तमा, आगाध तुमचा महिमा. जो ऐकता कर्मा कर्मा पासाव मुक्त होती. तरी आता प्रश्न एक, स्वामी राया असे देख, शरीर जलिया अशक्त न घडे देख स्नानविधी. जया ते मुख्य नाही स्नान, तया ते काय करावे दान. तरी निर्फळ तो जन्मोन, भूमार केला ते नेपे. तरी ऐसियाची कवनगती, मज निवेदावे कृपामूर्ती. जेणे तरुणोपाय प्राणिया प्रती, घडे सद्गती अनायासे. श्रीकृष्ण उवाच, शृणु साध्वी प्रवेक्ष्यामि, लोकनुग्रह करिणी सम्यक प्रश्नकृत. सर्व लोक प्रतिकारक, ऐक साध्वी वचनाते. तुवा प्रश्न केला निरुते, तो तव सर्व या जगाते. परम उपकार ते जाण पहा, तरी शक्ती नाही जया शरीरी. आणि धन तेही नसे पदरी, इच्छा ते उद्भवलीसे अंतरी. करावे परोपरी वृत्तांते, ऐसे अंतर जयाचे द्रवले. नारी अथवा पुरुष भले, तयाने पाहिजे काय केले. तरी ऐक वाहिले भामिनी, मुक्त क्रिया जयाची पाही. तो विचारो भलतेही ठाई, तैसीच हेई नवाई. ठाईचे ठाई तटस्थ, या लागी सांगतो ऐके. भजन करावे परमनिंके, भजनाविन अनेक देखे. सार्थक अनेक नसेची, भजने तरले महाज्ञानी. तपस्विया माझी शिरोमणी, महाराज तो नारद मुनी. नामस्मरणी रत सदा, नाम झेपे कैलास नायक. हळाहळ जाले शांत तात्कालिक, ऋषी माझी पुण्यश्लोक. वाल्मिकी देखे तरलासे, नामस्मरणाचा प्रादुर्भाव. शतकोटी प्रबंध पहावो, तैरोकीचा समुदाव. मान्य केले तया लांगी, या लांगी सुंदरी पाही. नामस्मरण विन सार्थक नाही, न पडावे अनेक प्रभावी. शक्ती नाही म्हणोनिया, अपि कर्मफलोदाहक भवतारकम. अशक्तांना विशेषेने मलमासे विशेषत. हरे नाम कीर्तन कथित बुधे. येन केन प्रकारेण सर्व कामस्थपि साधनम. शक्ती नसे जयाचे देही, तरी भजन करावे तेही. सदा सर्व काळ हृदयी, अच्युत चिंतन करावे. कोटी गोदानाचे फळ पाही. जन्मवरी तीर्थ केले नाही, अपार दाने दिली स्वगृही. परितुलना नाही नामासी, कृष्ण कृष्णेती प्रत्यह वक्तिवेली. नित्य यज्ञान्युत पुण्य, तीर्थ कोटी फल लभेत. कोटी यज्ञाचे जे फल, ते नामे पाविजे तत्काळ. ऐसे हे नाम सुफळ, कोणी न भजे तयाते. फुंकाचे मुखी नाम घेता, काय वेचे हो तत्वता. अवघा वेळ भांडता, उत्सत तत्वता नसेची. परी यासाठी घडी माझी, एक पळ अथवा निमिष देख. आठविंता यदुनायक, याविन आणिक नसे काही. म्हणून अशक्त पुरुषाते पाही, हरी भजनाविन काही. दुसरे सार्थक नाही, न पडावे प्रभावी अनेक. जरी झाले पापाचे डोंगर, नारी हो अथवा नर. पाप शरणाते आन विचार,
नाम निर्धार बोलिला असे. या कलियुगी जाणल तिके, घडतील अनंत पातके. श्री हत्या बाळ हत्या देखे, भ्रूण हत्या महापाप. मात्रागमनी मातृहत्यारी, भगिनीशो गमनी निर्धारी. शेखी तयाचा जो वध करी, पापे अघोरी या नामे. गुरुहत्या पितृहत्या जान, गोहत्या अभिलाषी जो धन. मांसाहारी मद्यप्राशन, नित्य नित्य जान विप्रासी. ही महत् पापे सांगितली, शूद्र पापे नाही गणिली. नामे नाश होती सकळी, जेवी होळी तृणाची. येथे चानेच पापिष्टा, महापाप मूर्ताशय. सर्व पापे प्रमुच्छत्य, कृष्ण राम ती कीर्तनातम. आपुलेने न करवे नामोच्चार, तरी दुजियांते करावे सोपस्कार. अथवा पुराण श्रवणी क्षणभर, जाऊन या बैसावे. अवघा वेळ संसार धंदा करिता, पुरसतची नाही तत्वता. तथापि क्षण एक पाहता, अवकाश कीजे सज्जनी. अमूल्य नरदेहाची प्राप्ती, कोटी वेंचिता नये एक घंटी. आयुष्य जातसे उठाउठी, म्हणून पुण्यसाठी पैकीचे. घोरे कलियुगे प्राप्ते सर्व धर्मवीर विजयते. हरिकीर्तनमेवात्र संपूर्ण फलदायकम. हरे नामेव नामेव मम जीवन काल नास्तेव. नास्तेव नास्तेव गतिरनथ्या, यदि इतिहास भरवा. श्रोता विमळ परिसावा, तया योगी जगाते सर्वा. उपरती घडे तत्काळ, उत्तर देशी नर्मदा तीरी. भसूर नामे एक नगरी, तेथील एक ब्राह्मण गृहाचारी. असे अधिकारी ज्योतिषी, कांतातयाची पाहता. नामे सावित्री प्रतिवता, अवघा वेळ संसार धंदा करिता. नामतत्वता न सोडी, हे कृष्ण गोविंदा गोपाळा. मुखी सर्वदा हाची चाळा, पती तिचा परमधना गळा. असे आगळा कृपण तो, पोटा न खाय पुरते अन्न. साचिलेची साची तसे धन, कोणे दिले अवस्त्र नूतन. टाकी विकून धन लोभे, ऐसे धन संग्रहिता पाही. सप्तकुंभ साचले स्वगृही, सुवर्ण नाणे असे तेही. धन पाही सचितार्थ, कातेसी धड वस्त्र नसे. पोटा अन्न मोजून देतसे, स्वयं एक भक्त करीतसे. धन गोड सरसे न पाहे, या रीती क्रमितसे काळ. पोटी नसे एकही बाळ, कांता सदा करी तळतळ. म्हणे धन हे निर्फळ असूनी, नेणे कधी कुळधर्म कुळाचार. तीर्थपवनी सणवार, आसक्त सदा धनाचार. नेणे प्रकार अनेकही, काय करावे ऐसियास. नेणे कधीही सुग्रास, ऐसियाचे देव सांगतीस. कापा घातले मजलांगी, स्वाही इतकी आपदा. परिपतीते न मागे कंदा, नामही न सांडी सर्वदा. गोविंदा गोपाळा माधवा, ऐसा वर्तता संसारी. तव वर्तली नवलपरी, ब्राह्मण गेलासे बाहेरी. कृषीवळी ते आनावया, तयाचा नित्य हाची व्यापार. पंचांग घेऊनी बरोबर, सदांचा तो रानभार. जाय निर्धार रानाते, ऐसे आसंता एके अवसरी. एक शूद्र दिजिये ग्रामधिकारी, मध्यान्ह समयी पातला घरी. म्हणे आहेत घरी भट्ट बाबा, तव कांता आली धावत. कोण म्हणून पुसंत, येरू वदे मी शूद्र निश्चित. आमंत्रणार्थे पातलो, आज माझी अग्रामी. ब्राह्मण भोजन आहे धामी, ऐसे म्हणून पातलो मी. द्यावया आमंत्रण, तरी बावा आलिया बाहेरुनी. सत्वर धाडा माझे सदनी, विलंबन लाविजे ते शनी. येता शनी धाडीजे, ऐसे सांगुनी तो गेला. तव दिवस संपूर्ण मध्यान्ह झाला, तो सवेची ब्राह्मणही पातला. कृषी भारा शिरावरी, तो भारा आपटीला तत्काळी. उसासा बैसला स्थळी, कांतेसी म्हणे ते वेळी.
उद्रका आणि प्राशना एरी उदक न देता घडी, निरोप सांगतसे तातडी, म्हणे ऐका हो स्वामी परवडी, शूद्र या घडी पातलासी. ग्रामतयाचा कोश 2, तुम्हा देऊन गेला आमंत्रण, म्हणे सत्वर द्या पाठवून, खोळंबतील ब्राह्मण भोजनासी. ऐसे एकतांची मात, तैसाची उठीला खडबडीत, म्हणे पंचपात्र देईन त्वरित, जातो निश्चित धावणी. एरी म्हणे उदक स्वीकारा, तो म्हणे मार्गी असे झरा, मज जाण्याची असे त्वरा, उदक मार्गी स्वीकारीन. ऐसे ऐकता वचन गांठा, एरी पिटीतसे लल्लाटा, म्हणे अहो कटकटा, केवी हा वाटा पापांचा. इतुके धन असुनी गृही, परी नाही याची या देवी. आहारे शेषशाही, कैसी नवाही हे केली. का न सरे हे माझा भोग, याचे पावले मी अर्धांग. तव पापिया माझी सांग, शिरोमणी असे हा. ऐसे म्हणून ते अवसरी, शर्करा मिश्रित दुग्ध झारी, आणून ठेविली झडकरी, तया निकटी तत्काळीक. म्हणे हे उदकाची झारी, घेऊन जाईजे बरोबरी, तृष्णा लांगता मार्गावरी, प्राशन करी दयाळा. निके म्हणून वरी घेतले, तत्क्षणी प्राशन नाही केले, मार्ग जड करून चाले, विलंब झाला म्हणून. चालता क्रमी तसे पंथ, धर्म दाटलासे अतोथ, धापा देऊन धावंत, लगबग बहुत भोजनाची. पाहा हो मिष्टान्नासाठी, विप्रा लागे आवड मोठी, परांना ते लाळ घुटी, टपत बैसे बग जैसा. आली आहे आमंत्रण, जीवा उल्हास मानिपूर्ण, ऐसे ते ब्राह्मणाचे जिने, या लांगी घडून झाले ते. असो मार्गी जाता ब्राह्मण, वसंत ऋतू तापले उष्ण, जवळी असता जीवन, प्राण जाओ परी नसेवी. तृषेने जाहलासे व्याकुळ, म्हणे उदक असे अळूमाळू, सभोवते निरखितसे सकळ, सावली पैन देखे तिथे. मग एक वारुळ देखिल्या नैनी, तयाची सावली पाहुनी, नावे स्थिरावयला तये, स्थानी उदक झारी काढित. तृषेची लगबग मोठी, म्हणून पाहिले नाही, दृष्टी तैसेची लावितेसे होटी, गोल्य त्या दृष्टी देखत. मग प्राशन करिता जाणो, तैसेच तोडीचे हाती घेऊन, म्हणे हे शिव भगवान, बडविले रांडेने सर्वही. यावरी ते दुग्ध झारी, वेतिले वारुळा माझारी, चांडाळ तो प्राशन करी, केली परी असी तेने. परी नामस्मरणाचे महिमान, कांता नित्य करीतसे, आपण ते योचिने योगे करुणी, जाण फिरले अदृष्ट तयाचे. एका फुस्कुरा शिरसी धोनी, निगती झाली तत्क्षणी, येरुद चगला अंतकरणी, म्हणे हे तो करणी अघटित. तया वारुळा माझी देख, महाभुजंग असे भयानक, तप्त शरीर पसरिले मुख, उष्णे देख संतप्त झालासे. तव त्या वारुळा माझी, दुग्धधार पडली मुखा माझी, घटघटोन प्राशन करिता जी, मन माझी संतोषला. तात्काळ निघाला बाहेरी, मनुष्य रूपे ते अवसरी, फणा उभारून या शिरी, बोले त्या अवसरी ब्राह्मणा ते. म्हणे कृपावंत तू कोण, पर उपकार्या सगुण, संतुष्ट केले मज लागून, येथे काळी स्वामी राजा. म्हणे इच्छा असेल मानसी, तोची मागेचे आम्हापासी, संकोच न धरावा मानसी, ब्रह्मदेव महाराजा. ऐसे तयाचे उत्तर ऐकुनी,
एरू परमद चकला म्हणे, म्हणे कवन बोले मनुष्यवाणी, मागे परतुनी पाहत, मागे परतुनी पाहे तया ते, तव पंचफना मस्तकावरुते, मनुष्यवाणी बोले त्या ते, ऐका श्रोते हो. म्हणे आपण असा कवन, मस्तकी फणा धारून जाण, बोलता मनुष्य ऐसे वचन, की जे निवेदन मज लांगी. तव बोलता झाला ईश, म्हणे मी तव असे शेष, संतुष्ट झाले मानस, दुग्ध प्राशने तुझिया. या लांगी झालोसे प्रसन्न, इच्छा असेल ते मागे वरदान, एरू करी हास्यवदन, म्हणे हे तो विद्वान कांतेचे. ऐके महाराजा ये अवसरी, कांता आमची असे घरी, ती ते पुसून झडकरी, येतो माघारी परतुनी, तिची इच्छा असे काय, हे तो मज ठाऊके न होय. इतका केला जो उपाय, तो पर्याय तिचा असे पे, मी परतून मागुता येता, आपण स्थिरावे समर्था. एरू तथास्तु म्हणून तत्वता, झाला परता ब्राह्मण, कैची सध्या कैचे स्नान, तेथे कैचे भोजन पान, दिदले सोडून आमंत्रण, आला परतून निजगृही, धावत पळत लगबगे, गृही पातला लाग वेगे, द्वार देशी होणी म्हणे कोठे गे, घर बुडवून पापिष्टे, ऐसा पती शब्द ऐकता, धावत आली पतिव्रता, चरणावर ठेवून माथा, अपराध समर्थ क्षमा करी, नमना ऐसे ओढण, तुझे न देखो पै जाण, तात्काळची शांत होऊन, क्रोध निघून पै गेला. मग समळ वृत्तता ते, सांगता झाला ती येते, तवा दुग्ध झारी निरुदे, दिदली प्राशना मज लांगी. उदक म्हणून पय दिले, क्रोधे मी तो नसो प्राशिले, म्हणून वारुळे उलांडिले, तो प्राशिले भुजंगे, तात्काळ मनुष्य रूप धावून धरून, प्रसन्न झाला मज लागून, पुसावया तुझ कारणे, आलो धावून तत्काळी, तरी काय इच्छा असेल मानसी, तेची मागतन तयासी. ऐकून ऐसी या वचनासी, एरी मानसी चाकाटली, म्हणे नवल केवढे झाले, आमंत्रण सोडिले, बोलतसे ऐसिया बोले, सत्यमिथा हरी जने, विचार करू निज मनी, म्हणे इतुकेची मागिने तया लागुनी, जे दिदले असे त्यांची देवणी, मनोरथ पुरवावे, इतकेची मागा स्वामी, अनिक नसे काही उर्मी, तथास्तु म्हणून स्वागामी, परता झाला तत्काळ. येऊनी नमिले शेष राजा, म्हणे ऐके वचन महाराजा, कांतेचे मानसी जे चोखा, श्रवण करी आदरेसी, ती बोली दिदले तेची द्यावे, अनिक न मागू जीवे भावे, समर्थ हेची पुरवावे, मनोभावे दयाळुवा. ऐकुनी तयाचे उत्तर, शेष वंदे कर्म अघोर, कांता तुझी परम चतुर, मागितला वर नेटका, ते तव नसे तुझिया कपाळी, परी देणे घडे हे काळी, तथास्तु म्हणून ते वेळी, गुप्त झाला भुजंग, ब्राह्मण परतला तेथुनी, मागे विचार करीतसे मनी, म्हणे आमंत्रणे दिदली सोडूनी, संधी अस्तमानी होऊ आली, तरी आजी सुदिन पर्व काळ, शनी प्रदोष परम मंगळ, तरी ग्रामवासी द्विज सकळ, भोजना लांगी पाचारू, म्हणे मिष्टान करून बर्वे, बुदे वाते तोष व्हावे, आपणही यथेष्ट भक्षावे, मन संतोष व्हावे कांतेचे, ऐसा विचार करुणी विचार, गृही पातला सत्वर, परमहर्षे होऊन निर्भर, बोले उत्तर सिरेसी, म्हणे तुवा सांगितली जी रीती, आम्ही मागितले भुजंगाप्रती, दिदले म्हणून त्रिवार वचनोक्ती, वधुनी गुप्त झाला तो, तरी ऐके एक विचार, आम्हा शोधणे पडिले फार, आजी प्रदोष
आणि मंदवारो पर्व अपार बोलिजे. या लागी ग्रामवासी ब्राह्मण तया देऊनी येतो आमंत्रण. तोवा षड्रस अन्न निर्मुन करी पक्वान यथास्थित. सामुग्री आणि तो या अवसरी म्हणून पातला गृहांतरी. उकरून या द्रव्याची घागरी घेतले करी सुरवन नाणे पांच. मग शर्करे सहित सामुग्री सर्व ही बाधी पदरी. आमंत्रणे करुणी विप्रा घरी आला झडकरी मागुता. ऐसे होता ते अवसरी कांतेचा हर्ष न माये अंतरी. मने संतुष्ट झाला मुरारी उपजेली अंतरी सुद्दासना. मग लगबगे पाकसिद्धी करती झाली ते गुणानिधी. षडश अन्य नाना विधी सिद्ध करुणी ठेवित. मग भ्राता राते विनवी सुंदरा मने सत्वर ब्राह्मण ते पाचरा. विलंब झाला से तुम्हा ते खरा होईल एकदा पित्तभोक्ष. एक याम भरली निशी सत्वर बैसावे भोजनासी. एरू परम हर्षयुक्त मानसी ब्राह्मणासी पाचरिले. अर्घ्य पाद्याती पूजन करिता झाला आपण. देऊन सुमन आणि चंदन रंगमाळिका घातली. विस्तीर्ण मांडली कर्दळी पात्रे दीप उजळिण्या पवित्रे. कना रांगोळी निरांजन पात्रे प्रतिपात्रे ठेविलासे. मग सरसावुनी अंचळाते वाढीतसे पक्वनाते. जोडून या हस्ताते ब्राह्मणाते वाढीतसे. म्हणती ब्राह्मण नवल काही कधीच ऐसे देखली नाही. अप्रूप आजीची नवाई भाग्य आमुचे उदेले. असो भोजन होऊन निवाडे मग अर्पून त्रियो शगुनी. विडे दक्षिणा देतसे अति कोंडे सुवर्ण नाणे प्रत्येका एक. कांतनेही भोजन सारिले म्हणे आजी परम भाग्य उदले. सावकाश भोजन झाले भुसूर आले गृहासी. मग तो ब्राह्मण धन संचय सत्कारणी करिता झाला व्यय. समयी अतीत आलिया पाहे नवे विन्मन तयाते. ऐसी धारिता सद्वसना पापाते झालीशे शाळाना. झाली पुण्याची गणना पतिव्रता अंगना तयाची. कालांतरे करुणी उभयंता पावती झाली मोक्षपंथा. ऐसी नामस्मराची वार्ता तुम्हा सर्वता ने विदिली. कथा हे गोड ऐकली म्हणून दृष्टांती असे योजली. न्यून ते पाहिजे क्षमा केली श्रोते आदरेसी. हे तव दत्त कथाने म्हणजे प्रत्ययो पुराण तरी पाहिजे. नामस्मरण विन आने दुजे नसे जाणीजे सर्वथा. या कलुगी नामसार वदुने गेले महाज्ञानी ऋषीश्वर. आणि भगवत चंदन निर्धार श्लोकाधार परिसावा. सर्व कामाक्ष मुक्तिच्छ हस्ते तेशावरानने. ये स्मरंती नरनिती नाम सर्वपिनम इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराचे समंत. मनोहर सूत विरचित इति अष्टोत्तराध्यायम संपूर्ण. तुम्हाला जर हे अध्याय 30 पर्यंत ऐकायचे असतील, अध्याय आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अध्यायामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.